तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण 51,100 मध्ये पीई मध्ये एंट्री घेतल्या. जशी आपण एंट्री घेतली तसा आपला लॉस चालू आहे. तर लॉच्या पाठीमागचं रिझन काय ट्रेडच्या पाठीमागचं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये इथं बघा, मार्केटमध्ये काय झालं, एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन झालं. डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन कुठं होतं, ज्यावेळेस मार्केट डीप मध्ये असते. ठीक आहे, इथं मार्केट कुठं आहे, मार्केट टॉप मध्ये. म्हणजे इथं काय करू शकतं मार्केट, ज्या लोकांनी इथं बाईंग साईडचं एंट्रीचं प्लॅनिंग करतात त्या लोकांचा काय करणार, मार्केट फर्स्ट एसएल हिट करणार आणि त्यानंतर मार्केट काय करणार, इथून एक डाऊन साईडची मुवमेंटम अशा प्रकारे कंटिन्यू करू शकतो. तर ह्या बेसवरती आपण एक ट्रेडचं प्लॅनिंग केलं आहे. बघूया मार्केट कशा प्रकारे मुवमेंटम करता येते. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आपली पोझिशन कॉस्ट टू कॉस्टला एक्झिट केली आहे. तर ट्रेडच्या पाठीमागचं रिझन काय होतं, आपण कॉस्ट टू कॉस्टला काय एक्झिट केली, जसं एंट्री घेतली त्या टायमिंगला मार्केट रिव्हर्स गेलं. रिव्हर्स गेल्यानंतर जसं मार्केट आपल्या फेवरमध्ये आलं कॉस्ट टू कॉस्टच्या लेवलला, त्या टायमिंगला काय केलं, आपण आपली पोझिशन एक्झिट केली. तर आय होप या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्ट्राईक प्राइस मध्ये ज्या टायमिंगला मार्केट इथून खाली आलं, एक 20-30 पॉईंट मार्केटने मुवमेंटम केली, त्या टायमिंगला आपण काय केलं, आपला एसएल या लेवलवरती आणला आणि इथं पोझिशन आपण